नमस्कार मंडळी, फील महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये मी कल्पेश सुर्वे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर आपल्या महाराष्ट्राला फील करा आणि तुमच्या थकलेल्या मनाला हील करा. तर आज आपण पोपटी लावतोय, तर तोच पूर्ण हा ब्लॉग असणार आहे. आपण पोपटी कशी बनवतोय आणि कशा प्रकारे आपण जे पोपटीचं सामान आहे ते जमा केलं. तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा, नक्की तुम्हाला मजा येईल. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया, आपण पोपटी लावूया. तुम्हाला पण मजा येईल, तुम्ही पण अनुभव कराल कशी पोपटी लावतो आपण गावी. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. केळीचा पान पाहिजे होता, आपला आंबे कुठून तरी झोल करून घेऊन आलाय. ते मी सांगू शकत नाही, मीटिंग मध्ये आमच्यावर. अरे गावची माणसं किती मदत करतात. मुंबईला तुम्हाला कोण काय देणार नाही. तर मित्रांनो, आता आपण जातोय पोपटीचं बाकीचं सामान आणायला. आपले पंटर लोक आता चालले आहेत. मी आता वापरतो आपला आयफोन, कारण गोप्रो चालणार नाही. हा फाटी आहे, फाटी दे बाया कुठे आपल्याला फाटी देत आहेत. आपण फाटी घेऊया त्यांच्याकडून. गावची माणसं किती मदत करतात. मुंबईला तुम्हाला कोण काय देणार नाही. हो गेलाय कोणतरी काय. ए अक्षय उचल, कुठली आली घे, कुठली पण बोल, नाव टाकलेलं नाही. पूर्ण घे घे, तुला हवी ती बारकी वरची घे ना, मग वरची छोटी आहे. वरची घे, वर बघ, वर बघ, वरची बघ. ते सांभाळून घ्या. घे, राहिलेले आम्ही रिटर्न आणतो. नाही कशाला हवी ती तर राहू दे. सुकलेत नाही. अक्षय तिथे पकडायला नाही भेटणार, दुसरी घे ना. नाही तुटली बघ. नाही ती पण तुटली. ती पण तुटली. हातात घे आता. ही मधली घे ना अक्षय. नको, थांब. अशी पकडायला अक्षयला काही जमत नाही. अक्षय गावी राहिला पण त्याला समजत नाही. ही बॅटरी का आजच आहे काय? लॉकडाऊन पासून आहे ती. राखायची तर तुम्ही थांब आम्ही घेतो. अक्षय लाज वाटते का तुला? हे साडी नागली तर तर आता पण फाटी घेतली आहेत. बघा अक्षय कसा फाटी घेऊन. ते केळीची पानं आणि कुठे गेली? तर हे भांबरूड आहेत. हे भांबरूड आहेत. अरे भांबरूड आहेत, हे आपल्याला घ्यायचे आहेत. तर आपण तोडूया भांबरूड. अशी डायरेक्ट बघा तुमचं हे भांबरूड आहे. कल्पेश सुर्वे कसा भांबरूड काढतोय बघायचं पहिले का ऐकलं नाही. तू चल ना, मध्ये काय उभा आहे. अरे तू चल पुढे. तर ही पोपटीच्या मध्ये टाकतो आपण. थांब. तो नाही याला आमच्या गावी भांबरूड बोलतात. तुमच्या इथे काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा. नाही, काय काय ठिकाणी काय वेगळं बोलतात. भांबरूड औषधी पण आहे कल्पेश. औषधी पण दुसऱ्या कशासाठी आम्हाला येतं. आता माझा फुटला ना डोपर विपर, त्याच्यावर ह्याचं पाणी करायचं आणि असं टाकायला. हा सही. बंटी तर आपण गावी राहिला त्यामुळे माहिती आहे त्याला. मला घेऊ नको रे. चला अजून लागेल. हा आपल्या बंटीदाचा घर आहे मित्रांनो. बघा फुल वाडा आहे याचा. ही खास उठते काय भांबरूडी? काय माहित. बंटीदाचं घर किती मोठं आहे. हे एवढं आणलं अजून आला जातोय सर. हे घे अक्षय, हे मागेचा बंटीदाच्या खोली आणि आता आतमध्ये खोली बंदूकची खोली. बघा हे परसामान आहे बंटीदाचं. बघा किती मस्त ठेवलं एकदम. इथे चूळ आहे, आपण कांदा लावणार आहोत, म्हणजे चांग लावणार आहोत. चूल आहेत तिथे आपण पोपटी लावूया आपली ना अक्षय. बरोबर आहे, मस्त जागा आहे ना. अक्षय ऍक्च्युली कॅमेरा फेअर आहे त्याला, म्हणून तो लाजतो जरा कॅमेरा. पण तो मागे मस्त बोलतो, फोबिया त्याला. मागे
बायकांसारखं बोलतो मागून. तर चला आता आपण पुढे बघूया केळीची पानाला जातो. तर आता आपण आहोत आपला जो देऊ आहे देऊगर मित्र देवीदास टावरे त्याच्या घराच्या समोर आहोत. तिथे भरपूर भांबरूड आलाय बघा त्याचं घर. हे दोघं कुठे गेले रे? हा इकडे इकडे इकडे. तर मित्रांनो आपण आता आपल्या पोपटीमध्ये टाकायला चिकन लपेटायला आपल्याला केळीचा पान पाहिजे होता. तर आपला अमित कुठून तरी झोल करून घेऊन आलाय. ते मी सांगू शकत नाही, मीटिंग बसेल आमच्यावर. सोडीत आणले आम्ही. कॅश आहे माझ्याकडे पण ती दोन. जर कोण गावातलं बघ असेल तर सॉरी, एकच पान घेतलं आम्ही, जास्त काय घेतलं नाही. चूल बिल आहे. चूलच बोलतात ना अक्षय? चूल चूल, हा चूळच बोलतात. आपला मराठी थोडा चूल कच्चा आहे. नाही, चूळ बोलतोय तू. चूल 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 ल ल ल ल लसणीतला फंबल होतो मित्रांनो. मराठी आपण शिकणार आहोत आता. अक्षय आपल्याला शिकवतोय. अक्षय बघा आता अक्षय केळीची पानं कापतोय. खूप मस्त कापतोय तो. अक्षय एका केळीच्या पानामध्ये किती चिकन टाकायचं असतं? अरे बापरे, तो फंबल होतो त्याचा कॅमेरा समोर. सारखं बोलतो काय कामाचे काय नाही. बघितला किती लाजतो. मला भ्या वाटते. पण या चुलीवरती आपण काय नाही करणार. जर काकी बघत असतील तर आम्ही चुलीवर कायच नाही करता. काकी त्या चूल तशाच ठेवते ना, तो उगाच बंटी त्याला उडाल तुम्ही. आम्ही दुसरीकडे कांड लावणार आहोत, म्हणजे आग लावणार आहोत. इकडे इकडे तिकडे झाडं कुठे गेली? इकडची झाडं होती इकडे एवढी, ती तोडलं मम्मीने. इसबे बोल अक्षय, इसबे मला भ्या वाटते. हा कोणतं झाड आहे रे? हा कोणतं झाड आहे? कढीपत्ता आहे. कढीपत्ता आहे. हा कढीपत्ता आहे मित्रांनो. बंटीदानी अक्षरशः ऍक्च्युली आमच्याकडे कसं आहे माहिती आहे, जे खेरटकर आहेत ना आमच्या गावातले, त्यांच्या जमिनी नाहीत आणि झाडं नाहीत. तर हाच एक माणूस आहे ज्याला एकदम हाऊस आहे भेटी झाडं बिडे लावायची. आणि त्याचाच परसावा नाही पहिली गोष्ट. हे खरं आहे मित्रांनो. जे खेरटकर बघत असेल तरी मनाला मानून घेऊ नका, मस्करीचा भाग आहे. बाबा पण बघतील. तर बघा त्यांनी मस्त अशी झाडं लावली आहेत. आधी ना खूप होती लॉकडाऊन मध्ये आणि भरपूर काय लावलेलं. हे पूर्ण परसावून भरलेलं. पण आता थोडं, आता तो मुंबईला गेला वगैरे म्हणून. हा इथे संडास आहे. आणि लॉकडाऊन मध्ये आम्ही खूप मजा केली इथे. इथे तुळस पण लावली आहे मस्त. पूर्ण तुळशी वृंदावन होतं हे. पूर्ण तुळस लावलेली त्यांनी. मस्त होतं पहिले. आता पण मस्त. आता बाकीच्या बरोबर रेकॉर्ड करूया. तर पोपटी कशी लावतो ना आम्ही ते पूर्ण दाखवणार. अक्षय मेहनत करतो बघा. अक्षयने किती सुंदर प्रकारे ती चूल उचलून तिकडे ठेवली. सगळ्यांनाच नाही जमत चूल उचलायला, काय काय जणांकडून तुटते ती. पण अक्षयला हे सगळी गावठी कामं चांगली येतात. आता त्या मतलब असं ना की अक्षय गावठी आहे. अक्षय घर गृहस्थीवाला माणूस आहे. अक्षय दणकट माणूस आहे. अक्षयचं म्हणजे स्वप्न होतं एक गावात शेती करायची. तो येणार आहे आमच्यात. म्हाताऱ्यावर अक्षयच एक जरा शेती करायला आहे ना. अक्षयला आवड आहे खूप. एकदम रान माणूस आहे तो. कोण आहे? रान माणूस. तर मित्रांनो झालं असं की आपण घेतलेली केळीची पानं. तर आपल्या बंटीदाने आपल्याला सांगितलं की आपण केळीची पानं नाही वापरत चिकन वगैरे बनवताना, कारण ते आपण उपास सोडायला आपल्यामध्ये केळीची पानं वापरतो. ते पवित्र पान आहे. तर आपण ती केळीची पानं नाही वापरत आहोत. आणि हा आपण कर्दोळीचा पान घेतलाय. चरई बोलतात. चरई नाही, ह्याला कर्दोलीच बोलतात. ह्याला कर्दोळी बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात आम्हाला माहिती नाही. कर्दोळीचा पान आहे. तर याच्यामध्ये बांधतो आम्ही. आता 2-2 चिकन एका एकाच्यात. बरोबर ना? अरे चराईची पानं आहे ना अशी केळीसारखीच सेम दिसतात. मग ती आपण ऍक्च्युली वापरायची असतात. पण ते आपल्याकडे चराई नाही. आता आपल्याकडे केळीच आहे म्हणून ते आपण केळी नाही वापरत, कर्दोली वापरतोय. इथे बघ. तर मित्रांनो आपण सामग्री काय काय लागते बनवण्यासाठी ते दाखवूया. हे आपण चवळीच्या शेंगा आणल्या. तुम्ही विकत आणल्या. तू विकत विकत हायलाइट करतो मी. हे काय आलं विकत आणलं काय सांगतो. अरे मित्रांनी कशाला सांगतो माहिती विकत आणले. गावच्या ठिकाणी सगळ्यांना असं वाटतं आजच चवळीच्या शेंगा चोरीला गेल्या. आजच चवळीच्या शेंगा चोरीला गेल्या. तर लोकांना कसं वाटतं की सगळे चोरूनच बनवतात पोपट्या. गावच्या ठिकाणी खूप चालतं. तर हे आणि असं नाही केलं पाहिजे. लोक खूप मेहनत करून शेंगा वगैरे उगवतात. तर आपण येणार मुंबईवरून आणि चोरणार वगैरे ते बरं नाही. कारण ते मेहनत करून त्यांच्या नातवंडांसाठी करतात. तुमच्या आजी आजोबांना टाइम नाही तर त्यांची काय चुकी त्यात. त्यांची आजी आजोबा करतायत त्यांच्या नातवंडांसाठी. तर ते संपलं. काय पण आहे ते चुकीचं आहे. हा ते चुकीचं आहे. बरोबर. तर ह्या चवळीच्या शेंगा 100 रुपये किलो भेटला आपल्याला इंदापूरला ना.
आणि ह्या वालाच्या शेंगा 100 रुपये किलो भेटेल आपल्याला मानगावला. आणि ही अंडी आपला पक्याचा आहे त्याच्या दुकानावर आणलेत. आणि हा मटका हा बंटी त्याच्या घरात होता. आता मम्मीला माहिती पडलं आता कसलं आहे ते आपल्याला माहिती नाही. मम्मी त्याची तासणार आहे एवढं नक्की. तर आपण वापरतो आता ते. अक्षय चल हो चालू. बारक्या ना अक्षय असा बारक्या नाही तो. आता कॅमेरा झाला म्हणून शांत आहे, नाही तर असे पवित्र शब्द बोलला असता ना तुमच्या कानातून रक्त आला असता. ब्लॉग शूटच नसा करायला. ब्लॉग शूटच मला खूप कट करायला लागला त्याच्यामध्ये. ते टून 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 आवाज टाकायला लागला असता मला. अमित लावी डीप वाला आवाज. अमित हा अमित. आणि अजून एक तो जो आपण मगाशी पान बोललो, कोणता पान? चवईचा. चवई. हा आपण चरई बोलत होतो त्याला काय बोलतात? चवईचा पान बोलतात खरं तर. त्या अमितने आपल्याला करेक्ट केलं. हा, अक्षयला भूक लागलाय मित्रांनो, जालाटलाय तो मरणाचा. तर बघा तो आता कसं करतात ते बघूया आपण. अक्षय करतो आता. एवढं मटेरियल जाईल काय मटक्यात? अक्षय जाईल. अक्षय अजून खाली तुला टाकायला लागेल. मी त्याला दाखव, अक्षयला दाखव अक्षय खाली बांबूड अजून टाकायला लागेल. खाली टाक थोडा. दादा एक अमित सांगतो ते कर, तुझं डोकं नको लावू. अमित मित्रांनो गावावर राहतो आपला अमित. हा अमित आपला हा गावी राहतो तर त्याला माहिती आहे कसं करायचं. तर अक्षय आता येऊन पटेली मारणार की मी पण आधी गावी राहणार. मी पण आधी गावाला राहून गेलोय तर ते बरं नाही वाटत ना. तर तो राहतोय, त्याला खूप सारे अपडेट्स माहिती असतील काय काय चेंज झाले गावामध्ये. एक पवित्र शब्द वापर नको अक्षय. अक्षय खूप कंट्रोल करतो मित्रांनो. ही सिस्टम चेंज झाली काय? सॉरी इथे मला म्यूट टाकायला लागेल मित्रांनो. हे शिजवणार आहेस बोल. समुद्राचं पाणी टाकतात. काय काय लोक समुद्राचं पाणी टाकून सुद्धा आम्ही पण समुद्राचं पाणी टाकूनच बनवलं पहिला. काय बोलतो. तर मित्रांनो मी नवीन ब्रँड निवड केला. हा मीठ बघा आमचा डॉलरचा मीठ आहे. वेअर द चेंज. आणि अक्षय आपला ऑलमोस्ट झाले. आपला दुसरा मटका पण रेडी झाला. हे तर लावायला घ्या. अरे हे उरलेल्या ज्या शेंगा आहेत ना आपण त्या शिजवणार आहोत आपण. कारण जर कोणता प्लॅट फेल झाला तर त्या नशिबात असेल आपल्या, है ना अक्षय? बरोबर बरं. हे दोन मिक्स करा. समजलं नसेल तुम्हाला ती कोड लँग्वेज अक्षयची. बरोबर. तिकडे ना मडक्याला अक्षय हा मडका तिकडे घे. तुम्ही काय शाटाउटाला आलो काय? तर मित्रांनो आता आपण चाललोय पात्री आणायला, म्हणजे सुकी पानं. तर ती सुकी पानं आपल्याला आग लावायला कामाला येतील. सुकलेली पानं मित्रांनो ही आहे पातेरी. तर हे आपण वापरणार आहोत पातेरी मस्त. तर मित्रांनो थंडी आता आणि पात्र्यांखाली विंचू वगैरे असण्याची शक्यता असते. ही काय नाही. तर आरामात करा जे काही कराल. आता मला पण भीती वाटते. अक्षयने घाबरवलं आपल्याला. अक्षय ना बंटी अक्षय हा तर घाबरलेला असतो, नुसता दिसायला वाटते घाबरवतो हा. बंटीचा येतो आता तिकडून. बंटीने काहीतरी जुगाड आणला असावा. बंटीला काय केलंस? कोयती घेऊन आलाय. हा मित्रांनो सगळ्यात महत्वाचा हत्यार गावाला कोयती आहे ना बंटीचा. असं रात्रीचं कोयती काय पण असो हा नेहमी कैद करतो मित्रांनो. पण कॅमेरा समोर आला की शांत बस. लेडीज आहे पण लेडीज जेंट्स सारखा. कसं काय वरून समजतं कोयता छोटी अशी. अक्षयला माहिती मला नाही माहिती. बघा अमित कसा करतो. हा जाणता माणूस आहे. अरे अमित आरामात आहे बाबा. नूतन हाय सारिका पारकर हाय. मित्रांनो हे बघा याचं पण लग्न आलंय. आज यांनी कॅमेरा पकडला येत नाही त्याचं पण लग्न आलं आणि अक्षीचं पण लग्न आलंय. यांच्या बायका ह्याला मेसेज करतायत. मला पण आलेले असतील पण मी नेटवर्क मध्ये नसतो. आधी कसं होतं माहिती आहे, जेव्हा नेटवर्क नव्हता ना गावात ही सगळे नेटवर्क मध्ये मेलेले असायचे.
आता लग्न आलं ना हे बघत पण नाही फोनकडे. यांचा कॉल चालू आहे, यांनी कॉल नाही केला म्हणून आता बायकोचं बघा बघा शिस्त काढते बायका आणि आम्हाला बोलतात बायका मोठीच आहे. बायका शिस्त काढतात. आमच्या बायका अशा मुठीत आहेत शिस्त काढतात. बायको शिस्त काढते आणि आम्हाला एकदम रुबाब सांगतो आम्ही लोकं direct माझ्या मुठीत आहे. काय मुठीत? हा बघा अमितनी फक्त ना 5 मिनिटांमध्ये मित्रांनो एवढं जमवलं. समजलं तर पाहिजे. अमित भाई, अमित आरामात करा पण कोणाला द्यायचे? एवढं जमवलं आपण. बघा अक्षय आता पकडले, दादाने पकडले. आपण पोपटी मांडतोय, पोपटीची तयारी करतोय, मांडतो आता हे. बघा कसं करतात. हा बंटी कोणती आहे तुमच्याकडे? फुकट काढतो बोलला. हे रे मटका त्याच्यावर. आता लाकडाची लेअर झाली, आता आपण वरती पातेली लावणार म्हणजे सुकी पानं आणि गवत. आता इथे ना ही तुळस आहे, ही जळायला नको म्हणून आम्ही तिला बांधतोय साईडला, कारण ह्याचा जी धग असेल ती तिकडे लागली नाही पाहिजे. आम्ही बघ तू पण आम्ही तिकडे बांधतोय धग लागायला नको म्हणून, म्हणजे बंटी दाला काळजी हाय जबाबदार आहे तो, तर तू त्याला असे शिव्या वगैरे घालू नकोस. तर मित्रांनो आता आपण लावतोय कांडा आणि ही आपली पोपटी पेटलेली आहे मित्रांनो, मजा येणार आता. तर आता दादा ॲडिडास हे जाईल, तर हेमंत आग लावतोय, मान ते जळवायचं हेमंताला भेटलंय आणि आग लागलेली आहे. होली रे तर मित्रांनो आपली पोपटी शिजते आहे तिथे. तर कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण पोपटी बनवतो तर ती जास्त आगेवरून शिजवायची, जास्त करून जो धग असतो ना आगेचा त्याच्यावर शिजवायची असते. आणि एकदम अशी आग जळवू नका, त्यांनी कधी कधी कसं होतं आतमध्ये करपून जातं हे सगळं. तर जे निकारे असतं तर निकारे त्याच्यावरच ते शिजवायचं असतं. तर बरोबर 1 तासाने आपण आता हे खोलतोय, बघूया शिजलंय की नाही. आता की करपवून टाकलंय, पूर्ण करपल्यासारखाच वास येते रे. तुला बोललो मी जास्तच झाले ते. हे झाला कडक निघाला. हे आर्ट आणि हे आर्टिस्ट. चिकनच घे वरती सोड. तेव्हा ह्या शेंगा आहेत माझ्याकडे चांगल्या आहेत, चांगल्या आहेत असं शोधूनच बसूनच काय लागलं अशा. हँडीला कोण बोलवाल? ओ काढा. तर मित्रांनो बघितलं तुम्ही आपल्या पोपटीची काय हालत झाली आहे. तर तुम्ही बघितलं आपल्या पोपटीची हालत काय झाली आहे. आपल्या शेफ अक्षयनी खूप मस्त पोपटी बनवली. त्याचा अभिमान पूर्ण करपला त्या पोपटीत. तर असं होतं तर मुंबईवरून आलं असेल, माहिती नाही पोपटी कशी बनवायची, आणि त्यांनी खूप भारी बनवली, सगळं करपवलं, तर अभिमान पण करपला त्यात. तर आता आपण झालं असं ते काय पण असो, करपली खूप मेहनत केलेली, आमची मेहनत पण करपली आणि आम्हाला खूप भूक लागली आता आणि खायला काय नाही. तर आता मी जातोय वरती माझ्या घरात, म्हणजे वरच्या वलीला. तर तिकडे आहे भात बनवणार अक्षय. तर बघूया तो तरी नीट बनवतो का नाही, तर तो पण करपवेल. ऐकलं तो पण फ्रस्ट्रेट झालाय, कारण बिचाराने मेहनत केलेली खूप, एकटाच लाकडं बिकडं लावत होता आणि करपलं ते. तर मित्रांनो असं की आपल्याला माहिती आहे आपल्या शेंगा पूर्ण करपल्या होत्या, तर आता आपल्याला लागली होती भूक. तर आता आपण बनवले, शिजवला शेवटी आपण. आता शेंगा कुकरला लावतो. तर मंडळी आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करतोय. तर मी अपेक्षा करतो की तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. Feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra.